म्हणजे 7 जूनला पावसाची वाढ होती. गर्मीने उच्चांक गाठला होता, म्हणजे 40 डिग्रीच्या वर 42, दिल्लीत 48, रात्री संध्याकाळचं 48 होतं. आणि अशा वेळेला आपण पावसाची वाढ बघत होतो. आणि पावसाची वाढ बघत असताना शेतकरी खुश होतो, सर्वच खुश होतात. तसं आमच्या सर्वोदय नगरमधील सर्व जनता देखील आजच्या दिवसाची वाढ बघत होती. कुठलीही गोष्ट करायला आपण गेल्यानंतर अनेक समस्येला समोर जायला आणि त्याच्यावरनं मात करायची असते. जिद्द ही त्याच्यामध्ये आणखीन एक मोठी गोष्ट आहे की जिद्द असेल तिथे अचिव्हमेंट मिळू शकतो. आणि त्या पद्धतीने सर्वजणांची सुरुवात, नंतर झालेला विलंब आणि आता होणारी पुन्हा सुरुवात ही नवीन चेतना देणारी. आता सकाळी मी 12 वाजताची वेळ पीएमपीच्या लोकांना दिली होती. काल रात्रीपासून ते माझ्या इथे येऊन बसले होते. मध्ये अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि बाकीचे लोक, त्याच्यामुळे मला विलंब झाला. मी यांना आताच सांगितलं की मी रोज मला जेवायला 4 वाजता दुपारची, आणि त्यामुळे इथं मी वेळ दिला होता 10चा, परंतु 10ला पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. या इथली सुरुवात आहे पहिल्याच्या कमिटीने त्यांच्या परीने जे काही चांगलं केलं होतं. त्यानंतर दुसरी कमिटी आली, त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरीला विलंबानंतर देखील चांगलं घडतंय, ही सर्वात महत्वाची गोष्ट. आणि त्यामुळे आपण सर्वांनी चांगलंच घ्यावं, वाईट असेल त्याचा त्याग करावा. आयुष्य खूप छोटं असतं आणि या छोट्या आयुष्यामध्ये नुसतं भांडत बसून हे कधीच जमणार नाही आणि त्यामध्येच निघून जातं आयुष्य. त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत तडजोड, व्यावहारिकपणा आणि लोकांना आपण काय चांगलं करू शकतो ही गोष्ट आली तर आपण सर्व काही चांगल्या तऱ्हेने करू शकतो. मी कालपासून माझ्या 3 दिवसांचे मागे लागले होते आणि माझं जे म्हणणं होतं ते जोपर्यंत मान्य करत नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं यायला देखील नाखुश होतो. मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला होता, पण नंतर तो छोटा केला. साहेब तुम्ही यायला पाहिजे. मी म्हटलं माझं तर म्हणणं, तिथल्या लोकांसाठी असलेलं म्हणणं हे जर तुम्ही मान्य कराल, त्याच्या अगोदर देखील 20-22 लोकांचा जो प्रश्न होता तो देखील सुटला होता, हळूहळू तो देखील सुटला गेला. मी पॉझिटिव्ह याच्यातनं जातो. या इथं देखील मी सर्व स्लमच्या लोकांना नेहमी सांगितलं 12,000 18,000 जे काय भाडं असेल ते तुम्ही 20 करा. त्या पद्धतीने जेवढे माझ्याकडे 131 स्लमचे प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे माझ्या लोकसभेत, त्या सर्वांना मी सांगून टाकलेलं आहे. स्लम मधला कुठलाही प्रोजेक्ट असेल, म्हणजे सेजल असेल, आणखी तुमचा इथं चांदीवाला असेल, आणखी कोणी असेल, पार्क असेल, सर्वांना सांगून टाकलंय की मार्केटमध्ये राहायला रूम मिळत नाही, ट्रान्झिट मिळत नाहीये. आणि अशा वेळेला लोक चढ्या भावाने पैसे मागतायत. जर बिल्डरने ते दिले नाही तर भरणार कोण, हा प्रश्न त्या ठिकाणी येतोय. आणि त्यामुळे मी ते कॅप लावून ठेवले की 20,000 मध्ये दिलं पाहिजे. पीएमपीच्या बाबतीमध्ये देखील त्यांना 20,000 दिलेलं आहे. तिथे देखील माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी बोलणी चालू आहे की ते देखील वाढलं पाहिजे. इथे देखील 171 लोकांचा प्रश्न आहे की जे आतमध्ये गेलेले आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही तात्काळ त्यांची स्टॅम्प ड्युटी भरून त्यांचं रजिस्ट्रेशन करून द्या, ही माझी पहिली मागणी. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. दुसरं जे आहे PAAA, या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर बोलणं झालं, माझ्या भाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालंय. त्यांचं देखील अग्रीमेंट करायचंय. हे अग्रीमेंट सुटसुटीत असावं, व्यवस्थित असावं, मराठीत असावं, इंग्लिशमध्ये असावं, हे देखील झालेलं आहे. परंतु या AAA मध्ये ज्या वेळेला तुम्ही त्यांना जे काही देणार आहात ते तुमचं मेन्शन असावं, तो प्लॅन मेन्शन असावा. या तुम्ही सर्व जे आता मी आज PNPच्या बाबतीमध्ये केलं, PAAच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट तुम्हाला देखील करण्यासाठी त्यांना सांगितलंय आणि त्याला देखील त्यांनी होकार दिलाय. ही देखील पॉझिटिव्ह गोष्ट. आता राहिला त्यांनी ज्याच्यावरती माझे हे झालं होतं की तुम्हाला त्यांनी काहीतरी 22,000 भाडं वगैरे केलं होतं. किती केलं होतं?
22,000. तर म्हटलं 22,000 मध्ये नाही नोट भेटत. आणि सर्वोदयमध्ये म्हणजे माझी लोक जी होती ती 180च्या घरात आली होती. परंतु त्यांनी जी काय वाढवून केलं, मी नगरसेवक असल्यापासून 92 पासून एकाची 2 घरं गेली, दोनाची डबल गेली आणि त्यांना तो भाडा मिळत होता. ते त्यांचा उदरनिर्वाह चालत होते. आणि मी कधीही म्हटलं नाही की कोणी 2 पैसे कमवले किंवा कोणाला 2 पैसे मिळाले म्हणून आपण तिथे जावं. आणि त्यामुळे मी कधीच कोणाच्या ह्याच्यामध्ये गेलो नाही. जे करतायत करून ते, त्यांना त्यांचं घर चालवायचंय, वाढता संसार असतो आणि त्या दृष्टीने कधी त्यांच्याकडे पाहिजे नाही. त्यामुळे आता त्यांना जर घर बाहेर घ्यायचं असेल तर त्यांना हे करावं लागेल. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला कमीत कमी 30,000 रुपये भाडं दिलं पाहिजे. आणि त्यांनी ते ऍग्री केलंय. मला बोलले तुम्हाला तिथे यायला लागेल. मी म्हटलं येईल, पण ह्या तुम्ही गोष्टी तयार करणार आहात का हे त्यांनी आता इथे सांगायचंय. नाही तर मी गेल्यानंतर सांगते महिने थोडी बोलायला. आणि हे सर्वांच्या फायद्याची गोष्ट आहे. ठीक आहे, मी इथे राहायला येणार नाहीये, परंतु तुम्ही आता जे जाणार आहात, तुम्ही बाहेर तुम्ही सर्व लोक जाणार आहात, त्यावेळेला त्या लोकांना खरं म्हणजे इथलं भाडं वाढलं ना तर बाकीची लोक पण भाडं वाढवतात. ती लोक देखील भाडं वाढवतात. आणि त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की मी जे आलेलो आहे, तुमच्या सांगण्याला मान दिलेला आहे, आमच्या लोकांसाठी मी आलेलो आहे. तर तुम्ही या सर्व गोष्टी करा, जे काम कराल चांगलं करा, व्यवस्थित करा. लोकांना तुम्ही नेहमी आता पुण्याला नेऊन दाखवता मी प्रॉपर्टी गेली. पुढच्या वेळेला असं व्हायला पाहिजे ना की सर्वोदय नगरची प्रॉपर्टी बघायला लोक आली पाहिजे. अशा पद्धतीने तिथलं बांधकाम पॉलिसी सर्व काही द्या. आणि हे तुम्ही लोक देऊ शकता, डेव्हलपर लोक देऊ शकता. एखाद्या घराच्या मध्ये आनंद घ्यायचा असेल किंवा आनंद द्यायचा असेल तर चांगल्या गोष्टी दिल्यानंतर त्यांना जो आनंद होतो ना तो तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. आणि माणसाला काय लागतं? आशीर्वादच लागतो, समाधान लागतं, आशीर्वाद लागतं. ह्याला सुख म्हणतात. आणि ते सुख देण्याचा आपण कार्यक्रम करा. मी आजच्या तुमच्या सर्व प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरात लवकर चांगलं हे निर्माण करा, लोकांना घरं द्या, लोकांचं स्वप्नही करा. अनेक लोक वाट बघून आपल्या ह्याच्यामध्ये गेलेली आहेत, पण त्यांची कुटुंबीय आहे, त्या सर्वांना नक्की जायचं आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलून जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद. फक्त तुम्हाला ते हो की नाही सांगायचं. एक सरांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण हे प्रोजेक्ट करतोय. सरांचा सपोर्ट असावं आणि सरांनी जे कमिटमेंट दिलंय आपण सगळ्यांचं नेट रेट 5,000 वाढवतोय आणि ते इफेक्टिव्ह 1 जुलैपासून झाले. म्हणजे 22 नाही 30. हां, 25,000 आम्ही 25,000 दिले. सो 25 ते 30,000. सो विथ सर्च परमिशन एंड मीटिंग ये सर का बड़प्पन है आप लोगों के लिए. सर ने ये किया है और मंत्रा ने इन द स्पिरिट ऑफ कोऑपरेटिंग विद एवरीवन हम लोग ने सर के गाइडेंस में ये अग्री किया है. सो दिस इज अ कमिटमेंट. मी सगळ्या संपूर्ण सोसायटी सभासदांना तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. कारण तुम्ही देखील या प्रवासात बघताय किती अडचणी आल्या. आज कितीतरी म्हणजे माझ्या वडिलांना गमवलं, तो जो दुःख आहे तो मलाच मिळेल. कारण त्यांचं स्वप्न होतं या घरात जाण्यासाठी. आणि आज जर ते घर मिळालं तरी ते मला अपूर्ण वाटत नाही, ते माझ्या वडील बघू शकते. तर आज ह्या प्रवासात आज हा जो एक चांगला आनंदाचा दिवस आहे, त्या देखील तुम्ही आज या पद्धतीने भूमिका केली आहे, त्यासाठी मी संपूर्ण सभासदांना तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.